पुढे पुढे सरकलेलो आहोत आणि नर आणि नारायणाच्या रूपामध्ये जन्म घेतलेले भगवान पुढे श्रीकृष्ण आणि अर्जुन. आता याच्या पुढे अग्नीची स्वरूप, अग्नीच्या पोटी झालेली संतान, अग्नीची पत्नी स्वाहा आणि या स्वाहाच्या पोटी जन्माला आलेले 3 मुलं अगोदरची, भाव, पवमान आणि शुची. हे तिघही काय करतात बरं? आपण ज्या वेळेला यज्ञ करतो ना, त्या यज्ञामध्ये हवन केलेल्या पदार्थांचे भक्षण करणारे आहेत. ते भक्षण ते करतात, पोचवतात देवांपर्यंत. म्हणून पितरांच्या विधीमध्ये जसं देवाच्या विधीमध्ये आपण स्वाहा म्हणतो, तसं पितरांच्या विधीमध्ये स्वाहा स्वधा म्हटलं जात आहे. स्वाहा आणि स्वधा असं 2 एकत्र म्हटलं जाते. चला बरं, या तिघांपासून आणखी आता एकेकाला किती झाले ते माहित नाही, पण या तिघांपासून एकत्रित 45 प्रकारचे अग्नी उत्पन्न झाले. ब्राह्मण देवतांसाठी हे विशेष आहे, अशा माहिती आहे. 45 प्रकारचे अग्नी उत्पन्न झाले आणि हेच आपले 3 पिता आणि 1 पितामह असे मिळून 3 आणि 1 4 आणि 1 45 49 अग्नी म्हणलेले जातात. अग्नी किती प्रकारचे आहेत? 49. त्याचा एक आजोबा, त्या आजोबापासून निर्माण झालेली 3 मुलं आणि 3 मुलांपासून तयार झालेली 45 मुलं. या 49 जणांना अग्नीच म्हटलं जातं. हे कुठं कामा येतं? जे वेद जाणणारे ब्राह्मण आहेत ते वैदिक यज्ञ कर्मामध्ये ह्याच 49 अग्नींच्या रूपानं आग्नेष्टी नावाचं यज्ञ करतात. त्याला आग्नेयी इष्टी असं म्हटलं जातंय. 49 अग्नीच्या मुखातून तो हवीरभाव देवतांपर्यंत पोहोचवला जातो. अग्निशात, बहिर्षत, सोम आणि अजप्य हे पितर आहेत आपले. विचार नाव पितरांचे.